नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं. आपण बघणार आहोत सामाजिक शास्त्रावरील 100 महत्त्वाचे पण कठीण प्रश्न. खूप कठीण प्रश्न आपण बघणार आहोत. तर बघूया आपल्याला किती प्रश्न जमतात ते. तर प्रश्न क्रमांक 1 ला सुरू करूया. गुप्त साम्राज्याच्या काळात सोन्याच्या नाण्यांमध्ये घट झाली आणि तांब्यांची नाणी जास्त प्रमाणात आढळली. यावरून कोणत्या आर्थिक परिस्थितीचा अंदाज लावता येतो? तर उत्तर बघा. गुप्त काळाच्या उत्तरार्धात अंतर्गत आणि आंतरराष्ट्रीय व्यापारात घसरण झाली होती आणि आर्थिक विकेंद्रीकरण सुरू झाले होते. प्रश्न क्रमांक 2. ऋग्वेद काळात राजाचे पद वंशपरंपरागत असूनही त्याला अमर्याद अधिकार नव्हते. या विधानाचे मुख्य कारण काय होते? तर कारण आहे राजावर नियंत्रण ठेवण्यासाठी सभा आणि समिती या लोकशाही मार्गाने चालणाऱ्या संस्था अस्तित्वात होत्या. प्रश्न मोठे आणि कठीण राहणार आहेत, म्हणून व्यवस्थितपणे लक्ष देऊन हा संपूर्ण व्हिडिओ बघावे. फक्त एक लाईक करावे, हाईपचं बटन दाबावे आणि सबस्क्राईब शेअर करावे. या PDF साठी फक्त कमेंटमध्ये PDF एवढं टाईप करावे. तुम्हाला PDF तुमच्या आपल्या टेलिग्राम चॅनलजवळ मिळून जाईल. 3 नंबर. सम्राट अशोकाने आपल्या कलिंग विजयानंतर युद्धनीतीचा त्याग केला, परंतु आपले सैन्य विसर्जित केले नाही. यामागे अशोकाचा कोणता व्यावहारिक दृष्टिकोन दिसून येतो? उत्तर. साम्राज्यात अंतर्गत कायदा सुव्यवस्था राखणे आणि प्रजेला सुरक्षिततेचा विश्वास देणे आवश्यक होते. 4 नंबर. अल्लाउद्दीन खिलजीने बाजार नियंत्रण पॉलिसी, मार्केट कंट्रोल पॉलिसी लागू करण्यामागचा मुख्य हेतू काय होता? तर उत्तर आहे आपल्या अवाढ्य सैन्याला कमी वेतनातही सर्व जीवनावश्यक वस्तू सहज उपलब्ध करून देणे, जेणेकरून लष्करी खर्च मर्यादित राहील. 5 नंबर. जर तुम्हाला मध्ययुगीन भारतातील मनसबदारी पद्धतीचे विश्लेषण करायचे असेल तर ती केवळ एक लष्करी पदवी नसून काय होती? तर ती एक प्रशासकीय, लष्करी आणि महसूल व्यवस्थापनाची एकत्रित श्रेणीबद्ध प्रणाली होती. 6 नंबर. छत्रपती शिवाजी महाराजांनी अष्टप्रधान मंडळाची स्थापना केली, परंतु मंत्र्याची पदे वंशपरंपरागत ठेवली नाहीत. या निर्णयावरून महाराजांची कोणती प्रशासकीय दूरदृष्टी दिसून येते? उत्तर आहे प्रशासनात केवळ गुणवत्तेला प्राधान्य देणे आणि जहागीरदारी पद्धतीमुळे निर्माण होणारे बंड रोखणे. 7 नंबर. ब्रिटिश काळात महालवारी पद्धत आणि रयतवारी पद्धत या दोन्ही महसूल व्यवस्थांमध्ये मुख्य फरक कोणता होता? तर महालवारी पद्धतीत महसुलाची जबाबदारी संपूर्ण गावाची एकत्र होती, तर रयतवारी पद्धतीत थेट वैयक्तिक शेतकऱ्याशी करार केला जात असे. 8 नंबर. सन 1857च्या उठावात झाशीची राणी लक्ष्मीबाई आणि नानासाहेब पेशवे यांनी भाग घेण्याचे तत्कालीन कारण दत्तक वारसा नामंजूर हे होते. या धोरणामागचा डलहौसीचा मुख्य राजकीय हेतू काय होता? तर भारतीय संस्थानांचे अस्तित्व संपवून थेट ब्रिटिश साम्राज्याचा विस्तार करणे. मित्रांनो, हे प्रश्न जर तुम्हाला चांगले वाटत असेल तर कमेंटमध्ये YES टाईप करून एवढं सहकार्य करा, जेणेकरून आम्हाला समजेल की तुम्हाला व्हिडिओ आवडत आहे. एक लाईक करा, हाईपचं बटन दाबा आणि PDF तुम्हाला टेलिग्रामला मिळणार आहे तर PDF एवढं टाईप करा. 9 नंबर. महात्मा ज्योतिराव फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना करून कोणत्या सामाजिक मानसिकतेवर प्रहार केला? तर धार्मिक अंधश्रद्धा, पुरोहितशाहीचे वर्चस्व आणि बहुजन समाजाचे होणारे सामाजिक आर्थिक शोषण. 10 नंबर. असहकार चळवळ 1920 अचानक मागे घेण्याच्या गांधीजीच्या निर्णयाचे कारण चौरी चौरा घटना हे होते. गांधीजींच्या कोणत्या मूलभूत तत्वाचे रक्षण करण्यासाठी हा निर्णय घेतला गेला? उत्तर आहे चळवळ कोणत्याही परिस्थितीत अहिंसक मार्गाने चालली पाहिजे या तत्वाचे रक्षण करण्यासाठी. 11 नंबर. भारताच्या द्विकल्पीय पठारावर पश्चिमेकडे वाहणाऱ्या नद्या, उदाहरणार्थ नर्मदा व तापी, त्रिभुज प्रदेश का निर्माण करत नाहीत? उत्तर कारण या नद्या खचदरीतून वाहतात, त्यांचा वेग तीव्र असतो आणि खडकाळ प्रवाहामुळे त्यांच्याकडे गाळाचे प्रमाण अत्यंत कमी असते. 12. विषुववृत्तीय प्रदेशात दररोज दुपारनंतर मुसळधार पाऊस पडतो. या भौगोलिक घटनेमागे कोणते मुख्य शास्त्रीय कारण आहे? उत्तर तीव्र सूर्यप्रकाशामुळे हवा गरम होऊन वर चढते आणि दुपारपर्यंत तिथे आरोह प्रकारच्या पावसासाठी अनुकूल ढग तयार होतात. 13. महाराष्ट्रातील कोकण किनारपट्टीवर जांभी मृदा आढळते. या विधानाला कोणती हवामान स्थिती कारणीभूत आहे? तर जास्त पाऊस आणि कोरडे हवामान यांच्या एकामागून एक येणाऱ्या चक्रामुळे होणारे निक्षालन किंवा खनिजांचे वाहून जाणे. 14. हिमालयाच्या पर्वतरांगेमध्ये दाट लोकवस्ती का आढळत नाही? उत्तर तीव्र उतार, थंड हवामान, वाहतुकीच्या साधनांचा अभाव आणि शेतीयोग्य जमिनीची कमतरता या प्रतिकूल भौगोलिक परिस्थितीमुळे. 15. ओझोनचा थर वातावरणाच्या स्थितांबर या थरात आढळतो. मानवी जीवनासाठी या थराचे महत्त्व काय? तर हा थर सूर्यापासून येणारी घातक अतिनील किरणे UV रेज शोषून घेऊन पृथ्वीवरील सजीव सृष्टीचे रक्षण करतो. 16. हरित क्रांतीमुळे भारतामध्ये अन्नधान्याचे उत्पादन प्रचंड वाढले, परंतु याचे कोणते नकारात्मक पर्यावरणीय परिणाम समोर आले? तर रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे जमिनीचा पोत बिघडला आणि अतिसिंचनामुळे जमिनी शारपड झाल्या. 17. ईशान्य मान्सून वाऱ्यामुळे भारतातील कोणत्या किनारपट्टीच्या भागात हिवाळ्यात पाऊस पडतो? कोरोमंडल किनारपट्टी, तामिळनाडूचा किनारी भाग. 18. समुद्राच्या पाण्याच्या घनतेमध्ये वाढ होण्यासाठी कोणते 2 मुख्य घटक कारणीभूत असतात? उत्तर पाण्याचे कमी तापमान आणि पाण्यातील क्षारांचे जास्त प्रमाण.
19 जर पृथ्वीचा अक्ष 23.5 अंशाने कललेला नसता तर पृथ्वीवर कोणती भौगोलिक परिस्थिती निर्माण झाली असती? पृथ्वीवर वर्षभर ऋतू बदल झाले नसते आणि सर्व ठिकाणी दिवस व रात्र नेहमी समान कालावधीचे राहिले असते. 20 अरवली पर्वताला अविशिष्ट पर्वत का म्हटले जाते? कारण हा जगातील सर्वात प्राचीन घडीचा पर्वत असून करोडो वर्षाच्या ऊन, वारा, पाऊस या बाह्य कारकांच्या खनन कार्यामुळे त्यांची उंची आता कमी झाली आहे. 21 भारतीय संविधानाचे मार्गदर्शक तत्त्वे न्यायालयामार्फत बंधनकारक केलेले नाहीत. यामागचे संविधानकर्त्यांचे व्यावहारिक कारण काय होते? उत्तर बघा, स्वातंत्र्यप्राप्तीवेळी भारताकडे सर्व तत्त्वे सक्तीने लागू करण्यासाठी पुरेशी आर्थिक संसाधने आणि पायाभूत सुविधा उपलब्ध नव्हत्या. 22 नंबर भारतात संसदीय शासन पद्धती आहे, परंतु येथील संसद ब्रिटिश संसदेसारखी सार्वभौम नाही. या विधानाचे समर्थन कशाच्या आधारे करता येईल? तर उत्तर आहे, कारण भारतातील संसदेने केलेले कायदे राज्यघटनेच्या चौकटीत आहेत की नाही हे तपासण्याचा आणि ते रद्द करण्याचा अधिकार न्यायालयीन पुनर्विलोकनाद्वारे सर्वोच्च न्यायालयाला आहे. 23 राष्ट्रपतीच्या निवडणुकीत संसदेच्या दोन्ही सभागृहाचे नियुक्त केलेले सदस्य मतदान करू शकत नाहीत. या नियमामागील लोकशाही तर्क काय आहे? तर कारण नियुक्त सदस्यांची निवड थेट राष्ट्रपतीकडून झालेली असते, त्यामुळे निवडणुकीच्या निपक्षपातीपणावर प्रभाव पडू नये म्हणून त्यांना मतदानाचा अधिकार नसतो. 24 भारतीय राज्यघटनेतील कलम 21 या कलमाची व्याप्ती सर्वोच्च न्यायालयाने वेळोवेळी वाढवली आहे. यात कोणत्या नवीन अधिकारांचा समावेश झाला आहे? उत्तर स्वच्छ पाण्याचा अधिकार, प्रदूषणाशून्य हवेचा अधिकार, गोपनीयतेचा अधिकार आणि मोफत शिक्षणाचा अधिकार. 25 जर एखाद्या राज्याच्या राज्यपाल राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस करतो तेव्हा त्या राज्याची कोणती परिस्थिती कारणीभूत ठरते? तर उत्तर राज्यातील घटनात्मक यंत्रणा पूर्णपणे कोलमडलेली असणे किंवा राज्य सरकार केंद्राच्या आदेशाचे पालन करण्यास असमर्थ असणे. 26 ग्रामपंचायत ही स्थानिक स्वराज्य संस्थेचा पाया आहे. 73व्या घटनादुरुस्तीने ग्रामपंचायतींना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी कोणती तरतूद केली? उत्तर राज्य वित्त आयोगाची स्थापना करून करांमधील हिस्सा आणि शासकीय अनुदाने थेट मिळवण्याची तरतूद केली. 27 लोकसभेचे सभापती आपल्या पक्षाचा राजीनामा न देताही निपक्षपातीपणे काम करतात अशी अपेक्षा का असते? कारण सभागृहाचे कामकाज नियमानुसार चालवणे आणि सत्ताधारी व विरोधी बाकांवरील सदस्यांना समान संधी देणे हे त्याचे घटनात्मक कर्तव्य असते. 28 मूलभूत हक्क आणि मार्गदर्शक तत्त्वे यांच्यात संघर्ष निर्माण झाल्यास न्यायव्यवस्था कोणाला प्राधान्य देते? तर न्यायालय दोघांमध्ये समन्वय साधण्याचा प्रयत्न करते, मात्र मूलभूत हक्कांच्या गाभ्याला धक्का लावता येत नाही. 29 भारतीय निवडणूक आयोग इलेक्शन कमिशन ही एक स्वायत्त संस्था का ठेवण्यात आली? सत्ताधारी पक्षांचा निवडणुकीच्या प्रक्रियेवर आणि निकालावर कोणताही राजकीय दबाव येऊ नये म्हणून. 30 समानतेचा अधिकार कलम 14 असूनही महिला आणि बालकांसाठी राज्य सरकार विशेष कायदे करू शकते हे संविधानाच्या कोणत्या संकल्पनेला धरून आहे? तर उत्तर सकारात्मक भेदभाव किंवा सामाजिक न्याय प्रस्थापित करण्यासाठी केलेली विशेष तरतूद, पॉझिटिव्ह डिस्क्रिमिनेशन. 31 सामाजिक शास्त्राच्या वर्गात प्रकल्प पद्धतीचा वापर केल्याने विद्यार्थ्यांमध्ये कोणत्या मुख्य कौशल्याचा विकास होतो? उत्तर आहे विद्यार्थ्यांमध्ये सहकार्य, संशोधन वृत्ती, समस्या निराकरण आणि वास्तविक जीवनातील प्रसंगाचे विश्लेषण करण्याचे कौशल्य विकसित होते. 32 इतिहास अध्यापनात नाट्यीकरण या पद्धतीचा वापर केल्याने विद्यार्थ्यावर काय परिणाम होतो? उत्तर विद्यार्थ्यांना ऐतिहासिक पात्रांच्या भावना, परिस्थिती आणि काळाचे प्रत्यक्ष अनुभूतीसह आकलन होते, ज्यामुळे ज्ञान दीर्घकाळ टिकते. मित्रांनो, जर तुम्हाला फास्ट वाटत असेल तर तुम्ही स्पीड कमी करू शकता. ऑप्शन आहे प्ले स्पीडमध्ये. 33 सामाजिक शास्त्राच्या शिक्षकाने वर्गात अंधश्रद्धा निर्मूलन हा विषय शिकवताना कोणत्या अध्यापन दृष्टिकोनाचा अवलंब करावा? उत्तर वैज्ञानिक दृष्टिकोन आणि तर्कशुद्ध विचार पद्धती विकसित करणारा संवादात्मक दृष्टिकोन. 34 भूगोल शिकवताना नकाशा वाचन कौशल्याचा विकास करण्यासाठी केवळ स्थान दाखवण्याऐवजी काय करणे आवश्यक आहे? तर दोन भौगोलिक घटकांमधील सहसंबंध उदाहरणार्थ पर्वतीय प्रदेश आणि तेथील लोकसंख्या वितरण शोधायला लावणे. 35 सामाजिक शास्त्राच्या मूल्यमापनात घोकंपट्टीऐवजी विद्यार्थ्यांच्या कोणत्या क्षमतेची चाचणी घ्यावी? विद्यार्थ्यांची उपयोजन क्षमता, विश्लेषणात्मक विचार आणि स्वतःचे मत मांडण्याची क्षमता. 36 नागरिकशास्त्र हा विषय शिकवताना विद्यार्थ्यांना केवळ नियमांची माहिती न देता काय शिकवणे अधिक महत्त्वाचे आहे? तर एक जबाबदार नागरिक म्हणून आपले हक्क आणि कर्तव्य यांचा समतोल कसा साधावा हे प्रत्यक्ष उदाहरणातून शिकवणे. 37 इतिहास हा विषय केवळ भूतकाळातील घटनांची नोंद नसून तो भविष्यासाठी मार्गदर्शक कसा ठरू शकतो? उत्तर भूतकाळातील चुका, युद्धे आणि सामाजिक बदलांचे विश्लेषण करून विद्यार्थी वर्तमानातील समस्यांवर योग्य निर्णय घेण्यास शिकतात. 38 भूगोल अध्यापनात क्षेत्रभेट या पद्धतीला सर्वोत्तम का मानले जाते? कारण याद्वारे विद्यार्थ्यांना भौगोलिक घटकांचे प्रत्यक्ष आणि प्रत्यक्ष अनुभवजन्य ज्ञान मिळते. 39 वर्गात
विविधतेत एकता हा भारतीय संस्कृतीचा गाभा शिकवताना शिक्षकाने कोणती काळजी घ्यावी? उत्तर, कोणत्याही संस्कृतीत किंवा धर्माचा न्यूनगंड किंवा श्रेष्ठत्व न दाखवता सर्वांबद्दल आदर आणि सहिष्णुतेची भावना निर्माण करावी. 40. सामाजिक शास्त्राच्या पाठ्यपुस्तकात दिलेल्या केस स्टडीजचा मुख्य उद्देश काय असतो? विद्यार्थ्यांना सिद्धांताचे व्यावहारिक आणि वास्तववादी जगातील उदाहरणांच्या आधारे आकलन करून देणे. 41. सिंधू संस्कृतीतील महान स्नानगृह हे केवळ धार्मिक विधीसाठी नव्हते, तर ते कोणत्या प्रगत तंत्रज्ञानाचे प्रतीक होते? उत्तर, त्या काळातील उत्कृष्ट जलप्रदूषण नियंत्रण, जलरोधक विटांचे बांधकाम आणि प्रगत सांडपाणी निचरा व्यवस्थेचे ते प्रतीक होते. 42. बौद्ध धर्माचा प्रसार भारताबाहेर म्हणजे श्रीलंका, आशिया वेगाने झाला, पण ब्राह्मण धर्माचा प्रसार त्या काळात तितका का झाला नाही? उत्तर, बौद्ध धर्म हा जातीभेद मानत नव्हता आणि त्याची भाषा पाली होती, तर ब्राह्मण धर्म हा कडक वर्णव्यवस्थेवर आणि क्लिष्ट संस्कृत भाषेवर आधारित होता. 43. समुद्रगुप्ताला भारताचा नेपोलियन म्हटले जाते, परंतु त्याची दक्षिण भारतावरील मोहीम ही उत्तर भारतापेक्षा वेगळी का होती? उत्तर भारतातील राज्यांना त्याने थेट साम्राज्यात जोडले, तर दक्षिण भारतातील राज्यांना पराभूत करून त्यांचे राज्य परत केले आणि केवळ खंडणी वसूल केली. ग्रहण मोक्ष अनुग्रह नीती. 44. मोहम्मद बिन तुघलकाने आपली राजधानी दिल्लीहून दौलताबादला नेण्याचा निर्णय भौगोलिकदृष्ट्या योग्य असूनही का अयशस्वी ठरला? कारण त्याने संपूर्ण लोकसंख्येला सक्तीने स्थलांतर करायला लावले आणि दक्षिण भारतातून उत्तरेकडील सीमांचे रक्षण करणे कठीण झाले. 45. अकबराची दीन-ए-इलाही ही संकल्पना एक नवीन धर्म नसून काय होती? तो सर्व धर्मामधील चांगल्या तत्वांचा संग्रह असलेला एक नैतिक आचारसंहिता पद्धतीचा मार्ग होता. 46. पेशवे काळात चौथाई आणि सरदेशमुखी हे कर मराठा साम्राज्याबाहेरील प्रदेशांवर लावले जात. यातील सरदेशमुखी गोळा करण्यामागचा कायदेशीर हक्क काय होता? तर छत्रपती हे त्या भागाचे वंशपरंपरागत सर्वोच्च प्रमुख सरदेशमुख आहेत. या नात्याने हा कर 10% वसूल केला जाई. 47. राजा राममोहन रॉय यांनी सतीप्रथा बंदीसाठी उपनिषदांचा आणि प्राचीन ग्रंथाचा आधार का घेतला? उत्तर, पारंपरिक समाजाला हे पटवून देण्यासाठी की सतीप्रथा ही मूळ हिंदू धर्माचा भाग नसून ती नंतर घुसळलेली अनिष्ट प्रथा आहे. 48. ब्रिटिश सरकारने भारतात रेल्वेचे जाळे उभारण्यामागे भारतीयांचा विकास हा हेतू नसून कोणते दोन मुख्य हेतू होते? कच्चा माल बंदरापर्यंत जलद पोहोचवणे आणि ब्रिटिश सैन्यांची अंतर्गत सुरक्षेसाठी जलद हालचाल करणे. 49. सन 1932च्या पुणे कराराचा भारतीय स्वातंत्र्य चळवळीच्या सामाजिक पटावर काय परिणाम झाला? उत्तर, दलित समाजासाठी स्वतंत्र मतदारसंघाऐवजी प्रांतिक व केंद्रीय कायदेमंडळात राखीव जागा मंजूर करण्यात आल्या, ज्यामुळे राष्ट्रीय एकात्मता टिकून राहिली. 50. सुभाषचंद्र बोस यांनी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देऊन फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना का केली? कारण दुसऱ्या महायुद्धाच्या परिस्थितीत ब्रिटिशांविरुद्ध तीव्र आणि सशस्त्र लढा पुकारण्याच्या धोरणावर त्यांच्या गांधीजीशी मतभेद झाला होता. 51. विषुववृत्ताकडून ध्रुवाकडे जाताना महासागरीय पाण्याच्या तापमानात घट का होते? उत्तर, ध्रुवीय प्रदेशाकडे सूर्यकिरणे तिरपी पडतात, ज्यामुळे प्रति एकक क्षेत्राला मिळणारी सौर ऊर्जा कमी होते. 52. भारताच्या पूर्व किनारपट्टीवर पश्चिम किनारपट्टीच्या तुलनेत जास्त चक्रीवादळे का येतात? उत्तर, बंगालच्या उपसागराचे तापमान अरबी समुद्रापेक्षा जास्त असते, जे कमी दाबाचे पट्टे आणि चक्रीवादळे निर्माण होण्यासाठी अधिक अनुकूल असते. 53. काळा कापसाची मृदा पाणी धरून ठेवण्याच्या क्षमतेसाठी ओळखली जाते. कोरड्या ऋतूत या मृदेमध्ये कोणत्या नैसर्गिक प्रक्रियेमुळे सुपीकता टिकून राहते? उत्तर, कोरड्या ऋतूत या मृदेला मोठ्या भेगा पडतात, ज्यामुळे जमिनीच्या खालच्या थरांपर्यंत हवेचे विसरण चांगल्या प्रकारे होते. 54. पृथ्वीच्या अंतर्भागातील गाभा हा अतिउच्च तापमानात असूनही बाह्य गाभा द्रवरूप तर अंतर्गाभा स्थायूरूप का आहे? उत्तर, प्रचंड तापमानापेक्षाही पृथ्वीच्या केंद्रातील अतिउच्च दाब प्रेशर हा अंतर्गाभ्याला स्थायू अवस्थेत राहण्यास भाग पाडतो. 55. भारतात थारचे वाळवंट तयार होण्यासाठी अरवली पर्वताची दिशा कशी कारणीभूत आहे? उत्तर बघा, अरवली पर्वत हा नैऋत्य मान्सून वाऱ्यांच्या प्रवासाच्या दिशेला समांतर आहे. त्यामुळे हे वारे पर्वताला न अडकता पुढे निघून जातात आणि तिथे पाऊस पडत नाही. 56. हिवाळ्यात उत्तर भारतात दाट धुके पडण्याचे मुख्य कारण काय? उत्तर, रात्रीच्या वेळी जमिनीचे तापमान वेगाने कमी होते, ज्यामुळे जमीनलगतच्या हवेतील बाष्पाचे साद्रीभवन होऊन धुके तयार होते. 57. पॅसिफिक महासागराच्या सभोवतालच्या पट्ट्याला रिंग ऑफ फायर का म्हणतात? उत्तर, कारण हा पट्टा विवर्तनिक प्लेट्सच्या सीमांवर आहे, ज्यामुळे येथे जगातील सर्वाधिक सक्रिय ज्वालामुखी आणि भूकंप होतात. 58. उंचावर जाताना हवा विरळ का होते आणि तापमान का कमी होते? कारण हवेवर असणारा वरच्या थरांचा दाब कमी होतो आणि हवा प्रसरण पावल्यामुळे तिची उष्णता शोषून घेण्याची क्षमता कमी होते.
मान्सूनच्या ब्रेक म्हणजे काय आणि तो का होतो? उत्तर, पावसाळ्याच्या दिवसात अचानक काही आठवडे पाऊस न पडण्याच्या स्थितीला ब्रेक म्हणतात. हा मान्सूनचा कमी दाबाचा पट्टा हिमालयाच्या पायथ्याकडे सरकल्यामुळे होतो. 60 महासागरातील भरती ओहोटी ही केवळ चंद्राच्या गुरुत्वाकर्षणामुळे येत नाही, तर त्याला दुसरी कोणती शक्ती कारणीभूत असते? तर उत्तर, पृथ्वीच्या परिवलनामुळे निर्माण होणारी अपकेंद्री शक्ती, सेंट्रिफ्युगल फोर्स. 61 संसदेचे वरिष्ठ सभागृह असूनही राज्यसभेला आर्थिक बाबींमध्ये लोकसभेपेक्षा कमी अधिकार का आहेत? उत्तर, लोकशाहीत लोकसभेचे सदस्य जनतेद्वारे थेट निवडून आलेले असतात, त्यामुळे जनतेच्या पैशावर थेट लोकप्रतिनिधींचे नियंत्रण असणे आवश्यक मानले जाते. 62 भारतीय संविधानाने नागरिकांना मूलभूत हक्क दिले आहेत, पण मूलभूत कर्तव्ये बजावली नाहीत, म्हणून शिक्षा करण्याची तरतूद मूळ संविधानात का ठेवली नाही? उत्तर बघा, कर्तव्याची अंमलबजावणी ही शिक्षेच्या भयापेक्षा नागरिकांच्या आंतरिक नैतिक जबाबदारीतून आणि देशभक्तीतून व्हावी अशी अपेक्षा होती. 63 न्यायालयीन सक्रियता ही संकल्पना लोकशाहीसाठी फायदेशीर कशी ठरते? उत्तर, जेव्हा कार्यपालिका, गव्हर्नमेंट किंवा कायदेमंडळ आपले कर्तव्य चोख बजावण्यास अपयशी ठरते, तेव्हा नागरिकांच्या हक्काचे रक्षण करण्यासाठी न्यायालय हस्तक्षेप करते. 64 भारतात एकल नागरिकत्व असून अमेरिकेत दुहेरी नागरिकत्व आहे, यावरून भारताच्या राज्यघटनेचा कोणता उद्देश स्पष्ट होतो? तर उत्तर बघा, प्रांतीय किंवा राज्यांच्या अस्मितेपेक्षा संपूर्ण देशाची अखंडता आणि राष्ट्रीय एकात्मता मजबूत करणे. 65 राज्यघटनेतील कलम 32 या कलमाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाचा आत्मा का म्हटले आहे? उत्तर आहे, कारण या कलमाशिवाय इतर सर्व मूलभूत हक्क केवळ कागदावर राहतील. हक्कांचे उल्लंघन झाल्यास थेट सर्वोच्च न्यायालयात जाण्याची हमी हे कलम देते. कलम 32. 66 लोकसभेत अविश्वास ठराव संमत झाल्यास संपूर्ण मंत्रिमंडळ राजीनामा का द्यावा लागतो? कारण भारतीय संसदीय पद्धतीत मंत्रिमंडळ हे सामूहिकरित्या लोकसभेला जबाबदार असते. कलेक्टिव्ह रिस्पॉन्सिबिलिटी. 67 संविधानातील सरनामा हा संविधानाचा भाग आहे की नाही यावर सर्वोच्च न्यायालयाने केशवानंद भारती खटल्यात 1973 काय निर्णय दिला आहे? तर सरनामा हा संविधानाचा अविभाज्य भाग आहे आणि संविधानाच्या इतर कलमांचा अर्थ लावताना त्याचा उपयोग केला जाऊ शकतो. 68 राष्ट्रपती संसदेने संमत केलेले कोणतेही विधेयक पुनर्विचारासाठी परत पाठवू शकतात, पण अर्थविधेयक का परत पाठवू शकत नाही? कारण अर्थविधेयक हे संसदेत मांडण्यापूर्वीच राष्ट्रपतींची पूर्व परवानगी घेतलेली असते. 69 माहितीचा अधिकार RTI ॲक्ट 2005 हा कायदा लोकशाहीला अधिक पारदर्शक कसा बनवतो? हा कायदा शासकीय कामकाजातील गुप्तता संपवून प्रशासनाला जनतेप्रती उत्तरदायी आणि भ्रष्टाचाराला आळा घालण्यास मदत करतो. 70 धर्मनिरपेक्षता या संकल्पनेचा भारतीय संदर्भातील अर्थ पाश्चात्य देशांपेक्षा कसा वेगळा आहे? उत्तर, पाश्चात्य देशात राज्य आणि धर्म पूर्णपणे वेगळे आहेत, तर भारतात राज्य सर्व धर्मांना समान संरक्षण देते आणि समान आदर राखते. 71 सामाजिक शास्त्राच्या अध्यापनात आगमन पद्धती वापरताना शिक्षकाने कोणत्या सूत्राचा वापर करावा? उत्तर, उदाहरणाकडून नियमाकडे किंवा विशिष्ट गोष्टीकडून सामान्य सिद्धांताकडे. 72 इतिहासाच्या वर्गात ऐतिहासिक वस्तूंच्या चित्राचा वापर करण्यामागचा मुख्य शैक्षणिक हेतू काय असतो? उत्तर, विद्यार्थ्यांमध्ये त्या काळातील स्थापत्यशास्त्र, कला आणि सामाजिक जीवन याबद्दलची मूर्त आणि अमूर्त संकल्पना स्पष्ट करणे. 73 विविध देशांचे चलन आणि त्यांचे मूल्य या विषयावर चर्चा घडवून आणताना शिक्षकाने भूगोल आणि कोणत्या विषयाचा सहसंबंध साधावा? उत्तर, अर्थशास्त्र, इकॉनॉमिक्स. 74 सामाजिक शास्त्राच्या शिक्षकाने विद्यार्थी केंद्री वर्गाची निर्मिती करण्यासाठी काय करणे आवश्यक आहे? तर उत्तर आहे, शिक्षकाने केवळ व्याख्यान न देता विद्यार्थ्यांना प्रश्न विचारण्यास, वादविवाद करण्यास आणि स्वतःचे निष्कर्ष काढण्यास प्रवृत्त करणे. 75 गती आणि वेळ संकल्पनाचा विज्ञानात शिकवल्या जातात, मग भूगोलात पृथ्वीचे परिवलन आणि परिभ्रमण शिकवताना या संकल्पनाचा उपयोग काय दर्शवते? तर आंतरविद्याशाखीय अध्यापन दृष्टिकोन. 76 इतिहासाचे अध्यापन करताना कालरेषा या शैक्षणिक साधनाचा वापर प्रामुख्याने कशासाठी केला जातो? तर ऐतिहासिक घटनांचा अनुक्रम, त्यांच्या परस्परासंबंध आणि काळाचा आवाका विद्यार्थ्यांना अचूकपणे समजवण्यासाठी. 77 सामाजिक शास्त्राच्या चाचणीत वस्तुनिष्ठ प्रश्नासोबत लघुत्तरी प्रश्नांचा समावेश का असावा? उत्तर, कारण वस्तुनिष्ठ प्रश्न केवळ स्मरणाची चाचणी घेतात, तर लघुत्तरी प्रश्न विद्यार्थ्यांच्या अभिव्यक्ती आणि विश्लेषणात्मक क्षमतेचे मूल्यमापन करतात. 78 लोकशाही आणि हुकुमशाही या दोन शासन प्रणालीमधील फरक स्पष्ट करण्यासाठी कोणती अध्यापन पद्धती सर्वात प्रभावी ठरेल? तर तुलनात्मक विश्लेषण आणि वर्गात घेतलेला सामूहिक वादविवाद. 69 भूगोल शिक्षणात ग्लोब हा नकाशापेक्षा अधिक सरस का मानला जातो? उत्तर, कारण ग्लोब हा पृथ्वीची त्रिमितीय
ती कृती असल्याने त्यावर देशाचे आकार, अंतरे आणि दिशा अचूकपणे दर्शवता येतात, जे द्विआमितीय नकाशावर शक्य नसते. 80 विद्यार्थ्यांना पर्यावरण संवर्धन ही संकल्पना केवळ शिकवण्याऐवजी त्यांच्यात ती रुजवण्यासाठी कोणती कृती सर्वोत्तम ठरेल? तर उत्तर, शाळेच्या परिसरात वृक्षारोपण करून एका झाडाची जबाबदारी एका विद्यार्थ्याकडे सोपवणे. 81 अश्मयुगीन मानवाने शेतीचा शोध लावल्यानंतर त्याच्या जीवनशैलीत कोणता सर्वात मोठा क्रांतिकारक बदल झाला? तर उत्तर, मानवाचे अन्न गोळा करणे भटकते जीवन संपून तो एका ठिकाण राहू लागला. 82 मौर्य साम्राज्याच्या पतनानंतर गुप्त साम्राज्याचा उदय होईपर्यंतचा काळाला राजकीय विघटनाचा काळ म्हटले जात असले तरी हा काळ आर्थिकदृष्ट्या समृद्ध का होता? उत्तर, कारण या काळात रेशीम मार्गावरून रोमन साम्राज्याची असणारा भारताचा आंतरराष्ट्रीय व्यापार सर्वोच्च पातळीवर होता. 83 महम्मद घोरीने पृथ्वीराज चौहान यांचा पराभव केल्यानंतर भारतात तुर्की सत्तेचा पाया रोवला गेला. या पराभवाचे मुख्य भारतीय राजपूत राजांमधील कोणते अंतर्गत कारण होते? उत्तर, राजपूत राजांमध्ये राजकीय ऐक्याचा अभाव होता आणि त्यांची युद्धपद्धती पारंपरिक व कालबाह्य होती. 84 विजयनगर साम्राज्याचे राजे कृष्णदेवराय यांनी अमुक्त माल्याद हा ग्रंथ लिहिला आणि कलेला आश्रय दिला. यावरून त्यांच्या राजेशाहीचे कोणते स्वरूप स्पष्ट होते? उत्तर, ते केवळ एक महान योद्धे नव्हते, तर कला, साहित्य आणि संस्कृतीचे महान पुरस्कर्ते सांस्कृतिक राजे होते. 85 छत्रपती शिवाजी महाराजांनी सिंधुदुर्ग आणि विजयदुर्गसारखे जलदुर्ग बांधण्यामागे कोणता मुख्य लष्करी हेतू होता? उत्तर, जंजिऱ्याचे सिद्धी आणि पोर्तुगीज यांच्या सागरी आक्रमणांपासून स्वराज्याचे रक्षण करणे आणि स्वतःचे स्वतंत्र आरमार मजबूत करणे. 86 1857च्या उठावानंतर ब्रिटिशांनी भारतात फोडा आणि राज्य करा, डिवाइड अँड रूल हे धोरण तीव्र का केले? उत्तर, कारण या उठावात हिंदू आणि मुस्लिम एकत्र येऊन ब्रिटिशांविरुद्ध लढले होते. ही एकजूट भविष्यात ब्रिटिश सत्तेसाठी घातक ठरू शकली असती. 87 महात्मा गांधींनी दांडी यात्रा करण्यासाठी मीठ या घटकाचीच निवड का केली? कारण मीठ ही प्रत्येक गरीब, श्रीमंत, जात, धर्म निरपेक्ष सर्व माणसाची अत्यंत मूलभूत गरज होती, ज्यामुळे संपूर्ण देशाला एकत्र आणणे सोपे झाले. 88 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी गोलमेज परिषदेत दलितांसाठी स्वतंत्र मतदारसंघाची मागणी का केली? उत्तर, दलितांना राजकीय अधिकार मिळाल्याशिवाय त्यांचे सामाजिक आणि आर्थिक शोषण थांबणार नाही, अशी त्यांची खात्री होती. 89 आशियाई देशांमध्ये युरोपीय व्यापारी कंपन्या सुरुवातीला केवळ व्यापारासाठी आल्या, परंतु नंतर त्यांनी राजकीय सत्ता का हस्तगत केली? कारण येथील स्थानिक राजांमधील आपसातील भांडणे आणि कमकुवत राजकीय परिस्थितीचा फायदा घेऊन स्वतःचे व्यापारी हितसंबंध सुरक्षित ठेवणे त्यांना आवश्यक वाटले. 90 फ्रेंच राज्यक्रांतीने जगाला स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही मूल्ये दिली. या क्रांतीचे तत्कालीन कारण काय होते? उत्तर, फ्रान्समधील आर्थिक दिवाळखोरी आणि राजा लुई 16वा याने सामान्य जनतेवर लादलेले अन्यायकारक कर. 91 हिमालयातून उगम पावणाऱ्या नद्या वर्षभर वाहतात, तर दक्षिण भारतातील नद्या उन्हाळ्यात कोरड्या पडतात. याचे मुख्य भौगोलिक कारण काय? उत्तर, हिमालयातील नद्यांना पावसाळ्याच्या पावसासोबत उन्हाळ्यात बर्फ वितळल्यामुळे पाणी मिळते, तर दक्षिण भारतीय नद्या केवळ मान्सूनच्या पावसावर अवलंबून असतात. 92 ब्लॅक फॉरेस्ट आणि व्यासेज हे पर्वत कोणत्या प्रकारचे पर्वत आहेत आणि ते कसे निर्माण झाले? उत्तर, हे गट पर्वत आहेत, जे भूगर्भातील अंतर्गत हालचालीमुळे पडलेल्या भेगांमुळे वर उचललेल्या गेलेल्या भागातून निर्माण झाले. 93 पृथ्वीच्या वातावरणात जसजसे आपण दलांबर मधून वर जातो, तसतशी हवेची घनता आणि दाब कमी का होतो? उत्तर, कारण हवेचे बहुतांश कण आणि बाष्प पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळे खालच्या थरात एकवटलेले असतात, वरच्या थरात ते विरळ असतात. 94 व्यापारी वारे हे विषुव वृत्ताकडे वाहताना सरळ रेषेत न वाहता थोडे वक्र का होतात? उत्तर, पृथ्वीच्या परिवलनामुळे निर्माण होणाऱ्या कोरिऑलिस बलामुळे हे वारे आपली दिशा बदलतात. 95 वाळवंटी प्रदेशात वाऱ्याचे खनन कार्य आणि वहन कार्य सर्वात जास्त प्रभावी का असते? उत्तर, कारण तेथे वनस्पतीचे आच्छादन नसते, ज्यामुळे वारा तीव्र वेगाने वाहतो आणि कोरडी वाळू सहजपणे उडून जाते. 96 भारतीय राज्यघटनेत सुधारणा करण्याची पद्धत लवचिक आणि कडक या दोन्हीचे मिश्रण का मानली जाते? कारण काही साध्या सुधारणा संसदेच्या साध्या बहुमताने होतात, तर संविधानाच्या प्रांतिक रचनेला धक्का लावणाऱ्या सुधारणांसाठी संसदेचे विशेष बहुमत आणि अर्ध्याहून अधिक राज्याची मंजुरी आवश्यक असते. 97 भारतात सर्वोच्च न्यायालय हे संविधानाचे अंतिम संरक्षक आणि स्पष्टीकरणकर्ते मानले जाते. यामागील कारण काय? उत्तर, संसदेने किंवा कोणत्याही राज्य सरकारने केलेला कायदा राज्यघटनेच्या मूल्यांशी विसंगत असल्यास तो कायदा रद्द करण्याचा अंतिम अधिकार सर्वोच्च न्यायालयाला आहे. 98 लोकहितवादी याचिका PILचा मुख्य उद्देश काय?
तर समाजातील गरीब, वंचित किंवा स्वतः न्यायालयात जाऊ न शकणाऱ्या घटकांच्या न्याय हक्कासाठी कोणत्याही त्रयस्थ व्यक्तीला न्यायालयाचे दार ठोठावता येणे. 99. लोकशाहीमध्ये विरोधी पक्षनेत्याला कॅबिनेट मंत्र्याचा दर्जा का दिला जातो? कारण विरोधी पक्ष हा पर्यायी सरकार म्हणून काम करतो आणि सत्ताधारी पक्षाच्या हुकुमशाही प्रवृत्तीवर नियंत्रण ठेवण्यासाठी त्याचे पद अत्यंत महत्त्वाचे असते. 100. भारताने आंतरराष्ट्रीय राजकारणात अलिप्ततावादी धोरण का स्वीकारले? उत्तर: शीतयुद्धाच्या काळात कोणत्याही महासत्तेच्या गटात सामील न होता भारताला आपले स्वतंत्र परराष्ट्र धोरण आणि आर्थिक विकास टिकून ठेवायचा होता. थँक्यू. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलसोबत जोडून राहा. PDF साठी PDF टाईप करा. थँक्यू सो मच.